नमस्कार, मी सुरेखा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपल्याला बनवायची आहे कारल्याची भाजी. तर त्यासाठी मी घेतलं आहे साहित्य. तर काय घेतलं आहे, कारले घेतले, कोथिंबीर घेतली, टमाटे घेतले, लसूण घेतला, कांदे घेतले, खोबरं घेतलं. तर अशा प्रकारे मी साहित्य घेतलं. तर आता आपल्याला हे जे कारले आहेत ते धुवून काढायचे आहेत. तर मी ते स्वच्छ धुवून काढत आहे. तर त्यासाठी मी एक भांडं घेतलं, त्या भांड्यामध्ये कारले टाकले. साधारण हे कारले जे आहेत ना, हे 150 ग्राम आहेत, पावशेर पण नाही आहेत, कारण 2च जणांच्या डब्यासाठी भाजी करायची मला. त्यानंतर आता हे कारले धुवून स्वच्छ पुसून काढायचे आहेत. आता मी कॉटनचा रुमाल घेतला, मी त्याच्यामध्ये आता हे कारले टाकले आणि त्यांना आता स्वच्छ पुसून काढते आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे कारले जे आहेत पुसून काढायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे कारले कट करायचे आहेत. तर बघा, मी एक भांडं घेतलं आणि आता मी हे कापून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे कारले कट करायचे आहेत. त्याचा जो मागचा व पुढचा जो दांडा आहे, शेंडा आहे, तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला त्यांना कट देत म्हणजे आतून कट देऊन अशा प्रकारे कट करून घ्यायचे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कट करा, तुम्हाला जसे कट करायचे तसे करा. जाड बारीक छोटे मोठे, पण मोठे न ठेवता बारीकच करा, कारण कसं त्यामुळे काय होतं ना, कारलं लवकर शिजतं. आणि ते कारलं जे कट केलं आहे त्याच्या आतल्या जे बिया आहेत ते तुम्ही हाताने काढा, चमच्याने काढा, तुम्हाला जे योग्य वाटेल त्या हिशोबाने त्या आतल्या बिया वगैरे तुम्ही काढून घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला जे हे कारले आहेत ना, हे कट करून घ्यायचे आहेत. तर बघा, तुम्ही माझे व्हिडिओज बघतात, पण चॅनलला म्हणजे व्हिडिओला लाईक पण करत नाही व चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट करा. तर त्यानंतर मी आता घेतलं आहे थोडंसं मीठ एका वाटीमध्ये, त्याच्यात 1 चमचा हळद. आता हे मीठ आणि हळद आपल्याला या कारल्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे मी मिक्स करून कारल्याला हे बघा अशा प्रकारे आतून सगळ्या कारल्यांना लावून घेणार आहे. ज्यामुळे काय होतं ना, हे जे कारले आहेत ना, यांचं जो मिठामुळे पाणी सुटतं, तर ते पाण्यामुळे ते कारल्याचा कडवटपणा कमी होतो. त्याच्यानंतर उरलेलं जे आहे ना, ते मीठ हळद ते सगळं मिक्स करून घ्यायचे. आणि आता यांना आपण 5 मिनटं झाकण लावून, 5 मिनटं नाही 20 मिनटं झाकण लावून असंच राहू देणार आहोत. तोपर्यंत आता आपण दुसरी तयारी करून घेऊ. त्यानंतर आता 5 मिनटं झाले बघा, मी तेवढ्या वेळात कांदे कट करून घेतले, कोथिंबीर कट करून घेतली आणि नंतर मग यांना अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे. तर पिळून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका ताटात काढून घ्यायचे आहेत. तर बघा, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, खूप खूप कष्ट करावे लागतं. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट करा. तुम्हाला नवीन काही अजून जाणून घ्यायचं असेल, काही बनवायचं असेल तर ते मला तुम्ही सांगा. तर तुमच्या कमेंटनुसार मी तुम्हाला रिप्लाय देईल. त्यानंतर मग आता आपण गॅस ऑन केला, त्याच्यावर कढई ठेवली. नंतर आपण कढई ठेवल्यानंतर जे आपण खोबऱ्याचं जे बारीक किस केलेलं होतं ते आता आपण अशा प्रकारे तांबूस रंगात भाजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी हे खोबरं भाजून घेते आहे. भाजून झाल्यानंतर मी ते खोबरं काढून घेते. तर आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं आहे. आणि जी कढई आहे ते खोबरं जे आहे ते नको व्हायला म्हणून पुसून काढली. त्यानंतर मी त्याच्यात टाकलं तेल. त्या तेलामध्ये आता आपल्याला परतवायचे आहेत कारले. तर हे जे कारले ना, तेलात परतवल्यामुळे काय होतं, ते शिजतात पण लवकर आणि चव पण छान लागते आणि जो कडवटपणा आहे तो खूप कमी होऊन जातो. म्हणजे डायरेक्टच कमी होतं असं नाही, पण खूप कमी होतो. तेवढ्या वेळात हे कारले होतात तोपर्यंत आपण आता खोबरं आणि लसूण हे कुटून घेणार आहोत. तर बघा, आता मी त्याच्यात लसूण टाकते आहे. खोबरं आणि लसूण अशा प्रकारे आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये पण काढू शकता, पण थोडं होतं म्हणून मी खलबत्त्यातच कुटून घेते. त्यानंतर बघा, अशा प्रकारे जे दाखवल्याप्रमाणे बारीक करून घ्यायचं. नंतर हे कारले जे आहेत ना, हे पण आता आपले म्हणजे 50% शिजतील एवढे शिजवायचे आहेत. तर ते झाले, ते पण आपण काढून घेतले.
त्यानंतर आता मी परत त्याच्यात 2 पळ्या तेल टाकते आहे. तर 2 पळ्या तेल टाकून झाल्यानंतर आता त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे जिरं. तर हे बघा मी जिरं टाकते त्याच्यात. जिरं व्यवस्थित मस्त तडतडलं का त्याच्यात टाकायची थोडीशी मोहरी. त्यानंतर परत टाकायचं आहे थोडंसं हिंग. हिंगमुळे काय होतं की एकदम भाजीला वेगळीच टेस्ट येते. त्यानंतर आता आपण जे खोबरं आणि लसूण जे कुटून घेतले होते ते टाकायचं आहे आपल्याला. तर ते व्यवस्थित परतवायचं आहे. तर अशा प्रकारे परतून झालं की त्याच्यात आता आपल्याला टाकायचे आहेत कांदे. तर मी हे कांदे टाकून घेत आहे. तर बघा हे कांदे आपल्याला मस्त छान म्हणजे असे लाल होईस्तोपर्यंत परतवायचे आहेत त्याच्यात. तर बघा अशा प्रकारे रंग बदलला कांद्यांचा, एवढ्यापर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायची आहे चटणी. तर चटणी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, जेवढी तुम्हाला आवडत असेल तेवढी. आम्ही मीडियमच खातो तिखट, म्हणून जास्त काही मी टाकत नाही आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद. त्यानंतर आता आपण कांदा लसूण मसाला नॉर्मल थोडासा, जास्त काही टाकायची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर आता जे आपण टमाटे घेतले होते ते टमाट्याची प्युरी टाकायची आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला हे परतवायचं आहे. तर बघा आता हे छान शिजू द्यायचं आहे याला. तर आता हे टमाटे टाकले त्याच्यामुळे आपल्याला आता मीठ टाकणं गरजेचं आहे. तर आता आपण टाकणार आहोत त्याच्यात थोडंसं मीठ, कारण त्यामुळे मिठामुळे काय होतं आपले जे टोमॅटो आहेत ना ते पटकन शिजतात. तर बघा मी आता थोडंसं मीठ टाकलं. मीठ व्यवस्थित टाकायचं आहे, कारण कारल्यांना आपण आधीच मीठ लावलं आहे. तर ते आधीच मीठ आहे त्याच्यात, म्हणून थोडं कमी टाकायचं, व्यवस्थित टाकायचं हिशोबाने. त्यानंतर आता याला मसाल्याला शिजण्यासाठी आपण थोडंसं जे मिक्सरमध्ये ते टमाटे काढलेत त्याच्यातच थोडं पाणी टाकून ते धुवून वगैरे ते पाणी टाकायचे, ज्यामुळे आपला जो मसाला आहे तो मस्त शिजेल. तर हे शिजून म्हणजे हे आपल्याला 5 मिनटं, 5 नाही 2च मिनटं झाकून ठेवायचं आहे. 2 मिनटं, 1 मिनटं किंवा अर्धा मिनटं. कारण कसं जास्त जर मसाला असला, जास्तीची भाजी असली तर मग थोडं त्याला जास्त वेळ भाजू द्यावं लागतं. तर त्यानंतर आता आपण जे परतवलेले कारले होते ते कारले टाकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली जी भाजी आहे ती एकच नंबर होते. एकदम नवीन काहीतरी आहे. टमाटे कांदे वगैरे, नाही तर आपण कसं सहसा शेंगदाण्याची करतो, पण म्हटलं चला आज वेगळी काहीतरी करू. शेंगदाण्याची तर नेहमीच करतो आपण. तर मी ही भाजी नेहमी करत असते, कारण माझ्या मुलाला आवडते ही भाजी. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे चिंच आणि गूळची 2 ते 3 चमचे. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. भाजी जास्त असेल तर थोडं जास्त लागेल, कमी असेल तर कमी लागेल. आता माझी ही भाजी जी आहे तर ही फक्त 150 ग्राम हे आहेत कारले, तेवढ्याचीच भाजी केली मी. त्यानंतर झाकून त्याला जवळजवळ 5-1 मिनटं राहू दिलं. तर बघा अशा प्रकारे आपली जी भाजी आहे ती एकदम रेडी झालेली आहे. खूप सुंदर दिसते, चमचमीत दिसते. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, एकदा बघा करून. न खाणारे पण खायला लागून जातील. कारण कसं आहे, कारलं म्हटलं की सगळ्यांना कंटाळा येतो, बाई नको कडू आहे कारलं नाही खायचं, असे म्हणजे पोरं नाटकं करतात. आपल्याला पण नाही आवडत काही वेळेस. पण तुम्ही एकदा ही भाजी ट्राय करा, तर नक्की तुम्हाला आवडेल. तर बघा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट